सुरुवातीलाच बातमी राहुल गांधींची आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला दिलेल्या चॅलेंज नंतर आता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत त्यांना उत्तर दिलंय। लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान महाराष्ट्रात 1 कोटी नवे मतदार जन्माला घातले असा आरोप राहुल गांधींनी केला होता आणि त्याला आता निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय। हा मुद्दा कोर्टात का उपस्थित केला नाही, निवडणूक झाल्यानंतर एवढ्या दिवसांनी हा मुद्दा का उपस्थित केला गेला असं निवडणूक आयोगानं विचारलंय। तर दुसरीकडे राहुल गांधींनी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्राही सुरू केली आहे। बिहारमध्ये राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा सुरू झाली आहे। या यात्रेतून राहुल गांधींनी निवडणूक आयोगासोबत भाजपवरही निशाणा साधलाय। महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगानं 1 कोटी नवे मतदार जन्माला घातल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। लोकसभा के समय हमारा गठबंधन महाराष्ट्र में चुनाव जीतता है। उसके 4 महीने बाद उसी महाराष्ट्र में बीजेपी का गठबंधन स्वीप करता है, चुनाव जीतता है। हमने थोड़ी सी इंक्वायरी की, पता लगा कि लोकसभा चुनाव के बाद इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए। आपके माध्यम से मैं ये भी कहना चाहता हूं, अगर 7 दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं और हमारे मतदाताओं को ये कहना कि वो फर्जी हैं, इसके ऊपर जो भी इस बात को बोल रहा है उसको माफी मांगनी चाहिए। एक भी मतदाता का नाम सबूत सहित आज तक चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र को नहीं मिला। चुनाव हुए 8 महीने हो गए। महाराष्ट्र में क्यों नहीं उच्चतम न्यायालय में चुनावी याचिका दायर की गई? संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका चोरी करून जिंकल्या जात असल्याचं राहुल गांधी म्हणाले। या आरोपाला निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय। वोट चोरीसारखा शब्द वापरणं हा संविधानाचा अपमान असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय। पूरे हिंदुस्तान में विधानसभा के चुनाव, लोकसभा के चुनाव चोरी किए जा रहे हैं और इनकी आखिरी साजिश यह है कि बिहार में SIR करके नए वोटरों को जोड़कर, वोटरों को काटकर ये बिहार का चुनाव चोरी करें। और मैं और हम सब स्टेट से आपको कहने आए हैं कि हम इन्हें ये चुनाव चोरी नहीं करने देंगे। और जो इलेक्शन कमीशन कर रहा है पूरे देश को मालूम है। अब ये बात छुपी नहीं है, पहले देश को मालूम नहीं था कि कैसे चोरी की जाती है। हमने प्रेस कॉन्फ्रेंस में साफ करा दिखा दिया चोरी इलेक्शन कमीशन कैसे कर रहा है और अब हम ये चोरी नहीं करने देंगे। और जहां भी ये चोरी हो रही है, चाहे बिहार में, चाहे महाराष्ट्र में, चाहे असम में, चाहे बंगाल में, हम इनकी चोरी पकड़कर जनता को दिखाने का काम करने जा रहे हैं। मतदाता द्वारा अपना प्रत्याशी चुनने के 45 डेज के भीतर माननीय उच्च न्यायालय में चुनाव याचिका दायर न की जाए और फिर वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है। हमारा 1 वोट कम नहीं हुआ। हमारे गठबंधन को जितने वोट लोकसभा में मिले उतने ही वोट हमें विधानसभा में मिले। बीजेपी को सारे के सारे नए वोटरों के वोट मिले और वो चुनाव जीते। हमने शिकायत की, इलेक्शन कमीशन से कहा, उनको कहा हमें वीडियोग्राफी दिखाओ, इलेक्शन कमीशन ने मना कर दिया। हमने कुछ दिन पहले देखा कि कई मतदाताओं की फोटो उनकी अनुमति के बिना मीडिया के समक्ष रखी गई, उनके ऊपर आरोप लगाए गए, उनका इस्तेमाल किया गया। क्या अपनी माताओं, बहुओं, बेटियों सहित
किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या? कि मशीन रीडेबल मतदाता सूची का सवाल है। माननीय सुप्रीम कोर्ट 2019 में ही कह चुका है कि यह मतदाता की निजता का हनन हो सकता है। वोटर प्राइवेसी कैन बी ब्रीच्ड। आता माझा खुला आव्हान आहे राहुल गांधींना की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदार यादी प्रकाशित होणार आहे। आता प्रसिद्ध होणार आहे, प्रत्येक प्रभागाची होईल, वार्डाची होईल, त्याला ऑब्जेक्शनची डेट राहणार आहे आणि ही मतदार यादी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावरच होणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीला जी मतदार यादी त्याच्या आधारावरच होणार आहे। कुठली यादी? नगरपालिकेची, महानगरपालिकेची। त्यांनी पूर्ण काँग्रेस पार्टी महाराष्ट्राची कामात लावावी। अरे देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात बोलताना बावनकुळेंनी आपल्या मर्यादा ओळखून बोलावा असं माझं त्यांना सूचना आहे आणि त्यांना माझं सांगणं आहे। ऑनलाईन यादी 3 दिवसाच्या पूर्वी आणली जाते। 16,000 मतं 3 दिवसाच्या पूर्वी, 18,000 मतं 3 दिवसाच्या पूर्वी ऑनलाईन जोडले जातात, ऑनलाईन मतं वाढवले जातात। त्यावेळेस कुठला आक्षेप घ्यायची भानगड आणताय? काहीतरी आपला बोलायचा आणि पांघरून घालायचा। तर विधानसभा निवडणुकीत 10,000 मतं वगळण्याची ऑफर सरकारमधीलच काही लोकांनी दिल्याचा खळबळजनक दावा बच्चू कडूंनी केलाय। पराभूत झाल्यानं अनेक जण असे आरोप करतात, असा पलटवार यावर अजित पवारांनी केलाय। पाहूया। विधानसभेच्या अगोदर मला 10,000 लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही त्यांना उडून टाकतो जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते, आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते, किंवा त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे, तर जे तुम्हाला न भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा, ते 10,000 कमी करून दुसरे 10,000 घालू। लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे 48 पैकी 17 निवडून आले खासदार आणि 31 पराभूत झाले। आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कुणाला दोष दिलाय का? आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेना आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप करतात। आणि आता बातमी नाशिकच्या पालकमंत्रीपदाची। नाशिकचं पालकमंत्रीपद आता सध्या त्यासाठी तब्बल 3 नेते इच्छुक असल्याचं समोर आलंय। कारण नाशिकचा पालकमंत्री मीच होणार असा दावा गिरीश महाजनांनी केलाय। याआधी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे सुद्धा इच्छुक होते, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतल्या या वादामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगितीही देण्यात आली होती। पालकमंत्रीपदाच्या या वादात आता छगन भुजबळांनी सुद्धा उडी घेतली आहे। पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी सुद्धा इच्छुक असल्याचं भुजबळ म्हणाले। सागरबाबची नाही अंडी तर म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। मी मुद्दामून धुळ्याची दहीहंडी बघायला, तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दामून येतो की इथला जोश, इथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे। रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो। 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। आपला आग्रह कायम असला नाशिकचे पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं, आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे होते त्यांच्याशी बोलेन। आपल्या नियमाने राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते कुणाला मंत्री करायचं, कुणाला राज्यमंत्री करायचं, कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला कुठली खाती द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्यांचा असतो। हे आजपासून नाही, ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आहे। मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे, ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। आणि आता बातमी शिंदे आणि नाईकांच्या संघर्षाची। ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीत आता वाद पेटल्याचं दिसतंय, कारण भाजप नेते गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। शिंदेंना लॉटरी लागली त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले असं नाईक म्हणाले होते। नाईकांच्या याच टीकेला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनीही उत्तर दिले। नाईकांचं आता वय झालंय त्यामुळेच ते अशी वक्तव्य करत असल्याचं म्हस्के म्हणाले। म्हस्केंच्या या वक्तव्यानंतर गणेश नाईकांनी आता पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले।
वय हा आकडा असतो, भविष्यात तो दाखवून देऊ असं गणेश नाईक म्हणाले. माझी त्यांना विनंती आहे, परंतु लॉटरी कुणाला लागली याचा विचार जर आपण गत काळाला आठवणी दिल्या तर तुमच्या लक्षात येईल की शेवटी कदाचित नाईक साहेबांचं वय झालं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित अशी वक्तव्य ते करत असतील. पण माझी विनंती आहे त्यांना की आमच्या नेत्यावरती तुम्ही अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका. जर आपण टीका केली तर आम्हाला सुद्धा आपल्यावर टीका करावी लागेल. तुम्ही एक विधान केलं होतं लॉटरीचं, त्याच्यावरती आता दादा ती लॉटरी आता कोणाला लागली कोणाला लागली तो विषय आता नको. मात्र त्याच्यावर आता टीका दादा ना करण्याचं वय झालेलं आहे. अरे आज 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 हे बघा, मी एवढंच सांगतो की माणसाचं वयाचं नंबर हे फक्त वाहन असतो, जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्य काळामध्ये दाखवून देऊ. आणि आता बातमी पुण्यात नाही. पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसंदर्भात बॅनर लावण्यात आलेत. अण्णा आता तरी उठा, मतांची चोरी झाली आहे अशा आशयाचे हे बॅनर्स लावण्यात आलेत. यावर 90 वर्षांनंतर सुद्धा मीच आंदोलन करावं आणि तरुणांनी झोपून राहावं का असा पलटवार अण्णा हजारेंनी केलाय. हे दुर्दैव आहे माझं. भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचाराला आळा बसावं यासाठी मी 10 कायदे केले. आता अण्णा हजारे 90 वर्षानंतर करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीचं आहे. लोकपाल विधेयक कुठे गेलं, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल कुठे गेला, यांनी जे काही तात्कालीन व्यवस्थेत केलं, कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी नायब राज्यपाल झालं, कोणी राज्यपाल झालं आणि अण्णा जे आहे ते खुशाल जाऊन झोपून राहिले. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. अण्णांनी कोण होता असं तू, काय झाला असं तू, हा एक प्रश्नच या निमित्तानं अत्यंत नम्रपणे या ठिकाणी मी विचारू. वळूयात पुढच्या बातमीकडे. कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार समोर आलेत. खाद्य टाकण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर केला जातोय. कबुतरखाने बंदीचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवल्यानंतर कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरूच आहेत. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कबुतरांना खाद्य देण्यासाठी चक्क लहान मुलांचा वापर होत असल्याचं समोर आलंय. कबुतरांना खाद्य घालताना कुणीतरी चित्रीकरण करत असल्याचं कळताच त्या लहान मुलांनी तिथून पळ काढला. त्यामुळे काही सवाल उपस्थित केले जात आहेत. कबुतरांना खाद्य देणाऱ्या लहान मुलांच्या मागे नेमकं कोण आहे? कबुतरांना खाद्य देण्यासाठी लहान मुलांना पैसे दिले जातात का? आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून लहान मुलांमार्फत या कबुतरांना खाद्य दिलं जातंय का असे सवाल उपस्थित केले जात आहेत. नाही, आता आम्हाला BSTची निवडणूक आहे. आरोग्याच्या काळजी घेण्याची जबाबदारी आहे. कोणी या ठिकाणी राजकारण करू नये. आणि आता घेऊयात महाराष्ट्रातले पावसासंदर्भातले अपडेट्स. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचं अक्षरशः धुमशान पाहायला मिळालंय. बीड, नांदेड, जालना आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसलाय. पाहूया. बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर आलाय. माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सततच्या पावसामुळे हिंगोलीत कयाधू नदीला पूर आलाय. नदी दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी पात्रात 30,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे अनेक बंधारे, पूल पाण्याखाली गेले. धाराशिवच्या कळंब खामसवाडीत ओढ्यात 4 चाकी कोसळली. कारमधील एक लहान बाळासह 4 जण सुखरूप बचावले. नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात थार गाडी अडकल्याची घटना घडली. सुदैवानं कार चालकाचा जीव वाचलाय. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. परिसरातील शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बीड तालुक्यातील पोत्रा गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. गाळात अडकल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले.
जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील पांगरी, केळीगव्हाण आणि भराडखेडा या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तर कोकणात सुद्धा असाच पाऊस कोसळलाय. कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे. या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान संगमेश्वर बस स्थानक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. संगमेश्वर तालुक्यातल्या गड नदीचं पाणी माखजन बाजारपेठेत शिरलं, त्यामुळे व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. तर दुसरीकडे गेल्या 2 दिवसांपासून बुलढाण्यातील सिंदखेड राजा या तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जांभोरा गावाजवळ असलेला पाझर तलाव फुटल्यानं शेकडो एकर शेतातील पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर काही शेती सुद्धा खरडून निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. मात्र पाझर तलावात संचित असलेला पाणीसाठा सुद्धा यामुळे वाहून गेलाय. आणि आता बातमी कोल्हापूरमधून. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यात आलंय. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलंय. औक्षण होत आहे.